जो भगवा या ठिकाणी शिवसेना भवनावर फडकलेला आहे तोच महापालिकेवर फडकणार का, याकडे आपलं लक्ष असणार आहे। थेट आपण जाऊयात, गिरीश गायकवाड आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। गिरीश, खूप भावनिक असा हा क्षण आहे। मुंबई आणि मराठी माणूस याचं एक जवळचं नातं, शिवसेना मराठी माणसाचं जवळचं नातं। जो भगवा आज शिवसेना भवनावर फडकलाय तोच आज महापालिकेवर फडकणार आहे का? नक्कीच निखिल, आपण पाहतोय की अवघ्या काही वेळामध्ये स्पष्ट होणार आहे की ठाकरे ब्रँडचा महापौर होणार आहे की महायुतीचा महापौर होणार आहे। पण त्यापूर्वीची जी लगबग आहे ती आता सर्व मतदार केंद्रावरती सुरू झालेली आहे। मी सध्या मुंबईच्या चेंबूर कलेक्टर कॉलनी इथल्या महानगरपालिकेच्या शाळेच्या बाहेर आहे। या ठिकाणी आपण पाहतोय की पोलिसांचा मोठा बंदोबस्त सध्या पाहायला मिळतोय आणि जे उमेदवार आहेत त्यांचे जे 11 प्रतिनिधी आहेत त्यांना सध्या सोडण्याचं जे काम आहे ते सुरू झालेलं आहे आणि प्रत्येकी 11 प्रतिनिधी जे आहेत उमेदवारांचे ते या ठिकाणी सोडले जात आहेत। सगळ्यात आधी 10 वाजता प्रभाग क्रमांक 145 आणि प्रभाग क्रमांक 146ची जी प्रथम फेरी आहे ती सुरू होईल आणि यामध्ये ठाकरे गटातील राहुल उले आणि शिंदे गटातील दीपक महेश्वरी, त्यासोबतच काँग्रेसच्या सुफियान अब्दुल आणि अजित पवार यांच्या पक्षातील शब्बीर खान यांच्यात ही थेट लढत आहे। तर प्रभाग 146 मधून मनसेचे राजेश पूर्वे, शिंदे गटाकडून समृद्धी काते आणि अजितदादा गटाकडून भाग्यश्री केदारे आणि वंचितकडून सतीश राजगुरू यांच्यामध्ये ही लढत पाहायला मिळणार आहे आणि या दोघांचे जे कल आहेत ते अवघ्या काही वेळामध्ये सुरू होतील। शिवसेनेच्या ज्या समृद्धी कात्याच्या आघाडीवर राहतील अशी माहिती सूत्रांकडून यापूर्वीच देण्यात आली होती। मात्र नेमके आता कल कशा पद्धतीने असणार आहे हे सुद्धा पाहणं तिथे अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। मोठा पोलीस बंदोबस्त सध्या या संपूर्ण परिसरामध्ये आपण पाहतोय तैनात करण्यात आलेला आहे आणि जे कार्यकर्ते त्यांना आता केवळ आतमध्ये सोडलं जातं, जे मतदान प्रतिनिधी आहेत त्यांना आतमध्ये सोडलं जातं। सेलफोनसुद्धा बंदी घालण्यात आलेली आहे। त्यासोबतच जे वॉटर कॅनन त्यांच्या अनुषंगाने या ठिकाणी फवारणीसुद्धा केली जाते, कारण मोठी धूळ या संपूर्ण परिसरामध्ये धुळीचं साम्राज्य पसरलं आहे। त्यामुळे धुळीवरती कुठेतरी नियंत्रण मिळवण्याचं जे काम आहे ते सुद्धा या नक्कीच संभाजीनगरमध्ये या ठिकाणी लाठीचार्ज झालेला आहे। ही संभाजीनगरची दृश्य आपण पाहतोय। संभाजीनगरमध्ये इथे लाठीचार्ज झालेला आहे। मतमोजणी केंद्राच्या बाहेर या ठिकाणी मोठी गर्दी झाली आहे। नेमकं काय गोंधळ झाला हे आपण जाणून घेणार आहोत। मात्र सध्या ही दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। तर संभाजीनगरमध्ये हे दृश्य पोलिसांकडून लाठीचार्ज केला जातोय। प्रचंड गर्दी या ठिकाणी झाली। गेटच्या पलीकडे देखील मोठी गर्दी या ठिकाणी पाहायला मिळत आहे। काहीसा गोंधळ सध्या संभाजीनगरमध्ये झालेला पाहायला मिळतोय। एकीकडे आपण पाहतोय पोलिसांचा मोठा फौजफाटा। संभाजीनगरमध्ये एका व्यक्तीला लाठ्यांनी निकाला आधी संभाजीनगरमध्ये आता राड्याला सुरुवात झाली आहे। शिंदेच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्याला मारहाण झाल्याची माहिती आहे। उमेदवार प्रतिनिधीला पोलिसांनी लाठीचार्ज केल्याची माहिती या ठिकाणी आहे। अधिक या संदर्भातली माहिती आपण संभाजीनगरमधून घेणार आहोत। मात्र काउंटिंग सुरू होण्याच्या आधीच या ठिकाणी राडा झालेला आहे। पोलिसांकडनं या ठिकाणी लाठीचार्ज देखील करण्यात आलेला आहे। उमेदवार आणि उमेदवारांचे प्रतिनिधी जे आहेत ते या ठिकाणी येत असतात। निकालाची उत्सुकता शिगेला असते। मात्र संभाजीनगरमध्ये आपण पाहतो की पोलिसांनी इथे सौम्य लाठी संभाजीनगरमधले हे दृश्य आपण पाहतोय। मतमोजणी केंद्रावर उमेदवारांचे प्रतिनिधी या ठिकाणी हजर असतात, मात्र मोठी गर्दी या ठिकाणी झालेली आहे। कार्यकर्त्यांना उत्सुकता असते, त्यामुळे देखील मोठी गर्दी या ठिकाणी आहे। पोलिसांनी सध्या गेट लावून घेतलेला आहे इथे। मात्र त्यानंतर सुद्धा काही लोक या ठिकाणी शिरल्यामुळे इथे काहीसा गोंधळ निर्माण झाला। शिंदेच्या शिवसेनेचे उमेदवार प्रतिनिधी आहेत। तर थेट आपण पुण्यामध्ये जाऊयात। आमचे प्रतिनिधी प्रदीप कापसे आपल्या सोबत आहेत। प्रदीप, या सगळ्या निवडणुकांच्या धामधुमीमध्ये प्रत्येक बातमी तुम्ही आपल्यापर्यंत पोहोचवलेली आहे। आज पुण्यामध्ये प्रचंड उत्सुकता आहे। भाजपला फुल कॉन्फिडन्स आहे की पुणे आणि पिंपरी चिंचवड त्यांच्याकडे येईल। तुम्हाला चित्र काय वाटतं? काउंटिंग सुरू होणार आहे, धाकधूक वाढलेली आहे। अगदी बरोबर आहे। खरं तर भाजपच्या नेत्यांना आत्मविश्वास आहे ते म्हणजे पुणे आणि पिंपरी चिंचवड ही दोन शहरं भाजप आपली सत्ता जी आहे ती आपल्याकडे राखेल। मात्र अजित पवारांनी प्रचारामध्ये जोर लावलेला होता। एकही संधी भाजपच्या नेत्यांवरती टीका करण्याची अजित पवारांनी सोडलेली नव्हती। मात्र आज पुण्याचा कारभारी कोण होणार आहे स्पष्ट होणार आहे। सध्या आपण पाहतोय की मतमोजणी केंद्रावरती संपूर्ण तयारी जी आहे पूर्ण करण्यात आलेली आहे। जे मतमोजणी प्रतिनिधी आहेत टेबलवरती आपल्याला पाहायला मिळतात। बरोबर 10 वाजता मतमोजणीला सुरुवात होईल। प्रभाग क्रमांक 18, 19 आणि 41 वानवडीच्या एक क्षेत्रीय कार्यालयामध्ये ही 3 प्रभागांची मतमोजणी
मतमोजणी जी आहे ती पार पडेल. पुणे शहरामध्ये जवळपास 15 ठिकाणी मतमोजणीची व्यवस्था जी आहे ती करण्यात आलेली आहे. मात्र पुण्यामध्ये जो एक्झिट पोल सांगतो ते म्हणजे भाजप एक हाती सत्ता राखतीये. मात्र अजित पवारांचे राष्ट्रवादी आणि शरद पवारांचे राष्ट्रवादी मिळून 10 जागा ज्या आहेत त्या 2 राष्ट्रवादीच्या वाढताना पाहायला मिळतील. राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून विश्वास व्यक्त करण्यात आलेला आहे ते म्हणजे पुणे शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता जी आहे ती परिवर्तन होऊन येऊ शकते. मात्र भाजपनं प्रचारामध्ये जोर लावलेला होता. स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची सभा असतील किंवा मुरलीधर मोहोळ, चंद्रकांत पाटील हे जवळपास 20 दिवसांपासून पुण्यामध्ये ठाण मांडून आहेत. अजित पवारांनी प्रचारामध्ये वेगवेगळे मुद्दे जे आहेत ते पुणेकरांसमोर मांडलेले होते. अजित पवारांनी जी घोषणा केलेली होती ते म्हणजे मोफत मेट्रो आणि बसचा प्रवास, त्याला पुणेकर प्रतिसाद देतात काही पाहणं महत्त्वाचं असणार आहे. मात्र पुण्यामध्ये भाजप जे आहे ते सत्ता स्थापन करेल असा आत्मविश्वास भाजपचा आहे. मात्र बरोबर 10 वाजता मतमोजणीला सुरुवात होईल आणि त्याची सगळी तयारी आपण पूर्ण झालेली पाहायला मिळते. निखिला. नक्कीच प्रदीप.